श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र। आता आपण 10व्या अध्यायामध्ये बघूया नेवासे गावातील चमत्कार। रेड्याची व्यवस्था केल्यानंतर लवकरच तिथला मुक्काम संपवून ज्ञानदेवादी भावंडे पुढच्या मार्गास लागली। वाटेत लागणारी क्षेत्रे, बहुजन समाज आणि त्यांची स्थिती यांचे अवलोकन करीत गावामागून गावे ओलांडीत चौघेही नेवासे नावाच्या गावी येऊन पोहोचले। नेवासे हे गाव सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नावाच्या नदीकाठी वसले आहे। गावात त्या काळी मुख्य व्यवसाय शेती हाच होता। ही चारही भावंडे गावात मोहिनी राजाचे जे मुख्य देऊळ आहे तिथे उतरले। त्या आधीच ज्ञानदेवांची कीर्ती ऐकलेली असल्या कारणाने गावकऱ्यांनी त्यांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले। गावातील जे मोहिनी राजाचे जे देऊळ आहे हे त्याच्याविषयी अशी आख्यायिका आहे की पुराण काळी जेव्हा देव व दानव यांनी क्षीर समुद्राचे मंथन केले तेव्हा त्यातून अमृताने भरलेला कुंभ निघाला। त्याच्या प्राप्तीकरता देव व दैत्य यांच्यात मोठी चुरस लागली, परंतु चपळाईने तो कुंभ दैत्यांच्या हाती लागला। त्यावेळी देवांचा कैवारी भगवान विष्णूने अत्यंत सुंदर असे मोहिनी नावाच्या स्त्रीचे रूप घेऊन दैत्यांना बोलवून तो कलश कपटाने हस्तगत केला। ही गोष्ट जिथे घडली तेच सध्याचे नेवासे गाव होय। विष्णूची त्याच मोहिनी रूपातील मूर्ती देवळात आहे। तिला महालया याही नावाने संबोधले जाते। तर अशा या गावी मुक्काम असताना प्रवरा नदीच्या किनारी एका सायंकाळी ज्ञानदेव डोळे बंद करून आत्मचिंतनात मग्न होऊन बसले असताना एका सवाष्ण स्त्रीने त्यांना नमस्कार केला। कांकणाचा आवाज कानी पडताच ज्ञानदेवांनी डोळे उघडले आणि समोर एका सुवासिनीला पाहताच त्यांनी सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला। त्यावरती खिन्नपणे हसली आणि म्हणाली, अहो महाराज, आपण खूप आशीर्वाद दिला आहे, परंतु या जन्मी तरी तो काही खरा ठरणार नाही, तेव्हा पुढच्या जन्मात तो माझ्यासाठी सार्थ ठरावा। त्यावर ज्ञानदेवांनी चमकून विचारले की मातोश्री असे का बरे म्हणता? आम्ही जो आशीर्वाद दिला आहे तो याच जन्मी व आयुष्यभराकरिता दिला आहे। ज्ञानदेवांचे शब्द ऐकल्यावर त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आले व उत्तरादाखल रडत रडत ती बोलली की तिचा पती मरण पावला असून त्याला अंत्यक्रियेसाठी नदीकाठी आणले आहे। ती सती जाणार असून सर्व तयारी झालेली आहे। असे तिचे शब्द ऐकताच ते लगबगीने उठले व जिथे प्रेताचे दहन होणार होते त्या ठिकाणी गेले। तिथे जाऊन त्यांनी जमलेल्या लोकांना त्याची माहिती विचारली असता त्यांना असे समजले की तो त्याच गावचा देश लेखक कुलकर्णी असून त्याचे नाव सच्चिदानंद असे आहे। किंचित काळ झालेल्या आजारामुळे त्याचे निधन झाले असून आता दहनविधी करणार आहे। ज्ञानदेव स्मित हास्य करून लोकांना म्हणाले की अहो, सच्चिदानंद म्हणजे सत्य, चैतन्य आणि आनंद होय। जो सच्चित आणि आनंद रूप आहे त्याला मरणाचा स्पर्शही होऊ शकणार नाही। असे बोलून ते पुढे झाले व त्यांनी प्रेताच्या भुवयांच्या मध्यभागी उजव्या हाताच्या बोटाने स्पर्श केला आणि बोलले, अरे सच्चिदानंद, उठ पाहू। त्या क्षणी तो मेलेला माणूस जसा काही झोपेतून जागा होतो तसा डोळे उघडून उठून बसला व जमलेल्या लोकांकडे डोळे चोळून पाहू लागला। क्षणात तिथले सुतकी वातावरण नष्ट झाले आणि आनंदी आनंद झाला। सच्चिदानंदाची पत्नी तर पुन्हा पुन्हा ज्ञानदेवांच्या पाया पडू लागली। नंतर उभयतांनी विनंती केली की त्यांच्याकडून काहीतरी सेवा करून घ्यावी। तेव्हा ज्ञानदेव म्हणाले की पुढे योग्य वेळी ते त्याला सेवेची अशी संधी देणार आहेत की त्या सेवेमुळे त्यांच्या बरोबर त्याचेही नाव साहित्य क्षेत्रात अजरामर होईल।